वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रामभाऊ डोंगरे यांच्या प्रचाराला सुरुवात। संविधान जय भीम, जय शिवराय। मी सावरली जिल्हा परिषद गट 17 मधून मी जे उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी म्हणून मला दिली घोषित केलेली आहे। तत्पूर्वी येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद, भीमराव साहेबांचा आशीर्वाद, तसेच सुजितदादांचे आशीर्वाद घेऊन, तसेच दीपकदादा गायकवाड, तसेच धर्मेंद्रजी मोरे आणि तालुक्याचे उत्तमजी ओवाल आणि प्रशांतजी गायकवाड आणि तसेच आमच्या भारतीय सभेच्या सर्व जिल्हा कमिटीच्या सर्वसा उषेते कांबळे सर्व ह्या लोकांच्या थोर मोठ्या आशीर्वाद मी ह्या जे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे। खेडेपाड्यात जे प्रश्न असतील, मूलभूत प्रश्न आहेत, ते बघितलं तर काही वर्षापासून, बऱ्याच वर्षापासून जे सदस्य निवडून जातात, त्या निवडून गेल्यानंतर ते एसीच्या कंडिशनमध्ये असणारे धंडे पद्धतीत लोक आहेत, ते उमेदवार आहेत, ते गाडीतून उतरायला तर तयार नाही आहेत। काही गावामध्ये काही रस्त्यांची सुविधा आहे, ते दुर्लक्ष केलेलं आहे। परत काही शाळांचं जे खाजगीकरण आहे ते तयार करायला आहेत। जे आता जे खरीप मधून शेत सळकमीसाठी जे चालू आहे, जे आपल्याला जे दुष्काळ पडलं तर जो प्रसिद्ध दिलेला अधिकारी आहे, जो सदस्य आहे, तो शेतबांधवर कधी चौकशी करायला गेला नाही का, काय शेतकऱ्याचे काय हाल झालेले आहेत। तर ह्या माझ्या सारंग गावातून, आसुर्डी गावामधून, आसुर्डी बौद्धवाड असतील, काही बौद्धवाड आहेत, तिथं बरेच दुर्लक्ष ह्या लोकांनी समाजकार्य केले आहेत। काही पानवटा असतील, काही विहिरी असतील, शासकीय शाळा असतील, त्याकडे ही लोक दुर्लक्ष, फक्त निवडून गेल्यानंतर ह्या लोक त्या परत पोचत नाही जनसामान्यापर्यंत। पण मी असा गरीब घराण्यातून एक तरुण मुलगा आहे, तो माझी निशाणी आहे गॅस सिलेंडरमधून। तर मतदारांना एकच विनंती करतो, गरीब ह्या बांधवाला एक आपली छोटीसा मत देऊन ह्या सिलेंडर या निशाणीवर मला भरघोस मतांनी निवडून करा, अशा अपेक्षा व्यक्त करू। नमोद्वार जय भीम, जय संविधान, जय शिवराय। आपण मतदारांना कसा संदेश द्याल? थांबा। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, रायगड जिल्हा उत्तरचे जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड, रायगड जिल्हा उत्तरचे जिल्हा महासचिव धर्मेंद्रदादा मोरे आणि भारतीय बौद्ध महासभा उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना त्यांना सविनय जय भीम। आज जिल्हा परिषद सावरीमधून गट क्रमांक 17मधून आपण जे लोकप्रिय उमेदवार राम गोविंद डोंगरे यांना उमेदवारी देण्याचं कारण एकच आहे की येणाऱ्या कालामध्ये जे सत्ताधारी आहेत, त्या सत्ताधाऱ्यांनी जसा वंचित बहुजन आघाडीचा पॅक्ट आहे की वंचित समूहाला एकत्र करून जे वंचित घटक आहेत त्यांच्यातला एखादा उमेदवार देऊन आपण त्यांना सत्तेत पाहण्याचा जो उद्देश आपला आहे, त्या उद्देशातून वंचित बहुजन आघाडी सक्रिय काम करत आहे। सांगायचं म्हटलं तर आता राष्ट्रवादी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो किंवा आघाडी असो, या आघाडीने त्यांचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार मोठे पैशांनी बलाढ्य आहेत आणि आपला उमेदवार सर्वसाधारण आहे। मला सांगायचं एवढंच आहे की तुमच्याकडे ग्रामपंचायती निवडत असताना तुमच्याकडे ग्रामपंचायतचा अधिकार आहे, तुम्ही ग्रामपंचायतले सरपंच आहात, तरीसुद्धा तुम्ही झेडपी पंचायत समितीला उमेदवारी लढता। माझं त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे की तुमच्याकडे जो उमेदवार तुम्ही सर्वसाधारण माणसाला उमेदवारी द्यायची होती, तुम्ही तुमची घराणेशाही चालवलेली आहे आणि या घराणेशाहीला जर विरोध करणारा एकमेव नेता जर असेल तो जो नेता बाळासाहेब आंबेडकर आहे। आणि आजची परिस्थिती पाहता तुम्ही सावरोली इंडस्ट्रीमध्ये रोजगाराची एवढी मोठी संधी असताना आजवर वंचित घटकातला एकही माणूस कुठं कॉन्ट्रॅक्टर किंवा कुठं परमनंट होत नाही। त्याचं कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांचे जी मुलं आज शिक्षण नसताना पण, त्यांच्याकडे डिग्री नसताना पण ते कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि ते कुठेतरी कंपनीमध्ये परमनंटसुद्धा होतात। म्हणून आमची सर्वसाधारण जनतेला एकच आवाहन करतो की तुम्हाला अशा जे बलाढ्य लोक आहेत ती दरवर्षी आपली पिळवणूक करून, आपलं शोषण करून ने उमेदवारी आल्यानंतर आपल्याकडे न पाहण्याची त्यांची भूमिका आहे, त्या भूमिकेला कुठेतरी थांबवलं पाहिजे। आणि आपण यांच्या विरोधात जे आमचे सावली गट क्रमांक 17मधून जे राम गोविंद डोंगरे साहेब यांना उमेदवारी दिले, या उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। आणि मी सर्वांना एक कडकडीची आणि कलकलीची विनंती करतो की आपण जी गॅस सिलेंडर निशाणी आहे त्या निशाणीला वोटिंग करून आपल्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी कराल ही मी ग्वाही देतो। जय भीम, जय संविधान। सर्वांना जय भीम, जय शिवराय। सारोली गटामधून राम गोविंद डोंगरे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण त्यांना उमेदवारी दिलेली आहे। उमेदवारी देण्याचं प्रामुख्याने कारण बघितलं तर सारोली गट हा अत्यंत मोठा गट मानला जातो
आज आपण बघितलं असेल, आज आम्ही ऑसरोडपासून चालू प्रवास केला, तुपगाव ते लोप ते आपण ह्या आज माझगावला आता इथं पोहोचलेलो आहे. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. सावरोली बघितलं गेलं तर अत्यंत MIDC इथं खूप प्रमाणामध्ये आहे. आजसुद्धा इथंशी बेरोजगारीचा प्रश्न, अनेक प्रश्न इथं आपण गाठलेले आहेत. आणि या सर्व वंचितांचे कुठेतरी आपल्याला न्याय आणि त्यांना कुठेतरी आपल्याला अधिकार देण्यासाठी बाळासाहेबांनी राम गोविंद डोंगरे यांना उमेदवारी दिलेली आहे. यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. मी सर्व सावरोलीकरांना किंवा या कुठला विभाग, माझगाव विभागात सर्व लोकांना सांगतो आहे की ह्या गरीब उमेदवाराला आपल्याला मतदान द्या. गॅस सिलेंडर ही निशाणी आहे. असा माणूस जर आपला सत्तेत जाऊन बसला तर तुमचं नक्कीच सर्वांचे प्रश्न मिटतील. एवढं बोलतो आणि थांबतो. उपस्थित राहिला आहात. मी आपल्या सर्वांच्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि आज या पत्रकारांच्या माध्यमातून या तमाम सारोळी गट जिल्हा परिषदेतील मतदारांना आव्हान करतो, माझा सूचना करतो. आज आपण जर बघितलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद लागल्यापासून कुठे बिनविरोध तर कुठे आर्थिक गणितं करून लोकशाहीत जो लोक राजे आहेत, ह्या राजाला कुठंतरी विकत घेण्याचा आणि त्यांचा हक्क हिरवण्याचा कार्यक्रम ह्या प्रस्थापित पक्षांकडून आपण होत असताना रोज पाहत आहोत. आज बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये तळागाळातील वंचित शोषित उमेदवारांना उमेदवारी देऊन आज महानगरपालिकेच्या राजकारणातलं आपण जर राजकारण बघितलं असेल तर आज धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, ह्या जनशक्तीमध्ये कसा विजय होतो, हा विजय असा होत नाही. त्या लोकशाहीतल्या जे लोक राजे आहेत त्या राजा मतदारांनी ही लोकशाही स्वीकारल्यानंतर तो विजय होतो. तर आज इतर राम डोंगरे किंवा इतर वंचित बहुजन आघाडी असं न बघता आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज इथं जनसामान्य उमेदवार दिला आहे. जनसामान्य उमेदवार हा तुमच्या माझ्यातला एक उमेदवार आहे. आज त्याला तुम्ही तुमचं बहुमूल्य मत दिलं तर तुमच्या विकासाची किंवा तुमच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत ते ह्या उमेदवाराला नीट माहिती आहेत. ह्या इतर प्रस्थापित लोकांना त्या माहिती नाहीत. तर आज या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करेल की आपण येणाऱ्या 7 तारखेला गॅस सिलेंडर या निशाणी समोर बटन दाबून राम डोंगरे यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आणि हा विजय एकट्या राम डोंगरेंचा किंवा वंचित बहुजन आघाडीचा नसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विजनचा आणि या सर्वसामान्य जनतेचा असेल. एवढंच मी आपल्याला या मतदारांना या ठिकाणी आव्हान करतो. जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा क्षत्रिय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. क्षत्रिय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राम गोविंद डोंगरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.